NH News 24. नमस्कार. काय नाव आपलं? हा. काय व्यवसाय आपला? ते बांगड्याची दुकान आहे. बांगड्याची दुकान आहे आमची. भांड्याची दुकान आहे. आणि मग आता तुम्ही असं उघड्यावर व्यवसाय करता. हे जर तुम्हाला पाठीमागे पक्के गाळे तयार झालेले आहेत, त्या पक्क्या गाळ्यात जर तुम्हाला जागा मिळाली असती तर तुम्ही त्या ठिकाणी आनंदी असता का? मग हे गाळे मिळालेत का? नाही मिळाले, ते कोर्ट प्रविष्ट आहेत. कोर्ट प्रविष्ट आहेत. कशामुळे कोर्ट प्रविष्ट आहे बरं? आधी त्यांनी ठराव केला होता का आम्हाला जुन्या लोकांना देतील म्हणून, हा. परंतु त्यांनी नंतर त्याचं संगनमत करून काही या ठिकाणी असं तुम्हाला वाटतं की इथं जे काही लिलाव केला त्याने. हा लिलाव करणारे लोक यांनी संगनमत करून नगरपंचायतनी आणि लोकप्रतिनिधींनी फसवणूक केली असं वाटतं का? हो, तुमची फसवणूक झाली. मग आता या ठिकाणी आता नवीन जर गाड्या झाल्या आणि जर तुम्हाला तिथं गाळा मिळाला तर अशा पद्धतीचा विकास निधी शासनानं तुम्हाला किंवा या शहरासाठी द्यावा असं वाटतं का? वाटत ना, पण लिलाव नाही करावा, ते जुन्या व्यापाऱ्यांना भेटावा. त्यांचं पुनर्वसन करावं. पहिल्यापासून बसलेले आहेत, त्यांनाच भेटावं. मग आता आपल्या जे काही होणारे नगरसेवक आहे, नगराध्यक्ष आहे, यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? तेच व्यापार बाजारपेठेत सुधारणा करावी, जुन्या लोकांचा विचार व्हावा, जे एक दोन पिढ्यापासून बसते तिथे. मग जे हे काम करू शकतो तो कुठल्या एखाद्या विशिष्ट पक्षाचा असावा की कोणी उमेदवार चालत? कोणी चालन, फक्त ते व्यापाऱ्याचं बाजारपेठेचं त्यांनी चांगल्या प्रकारे हे करावं. नमस्कार. आपण या ठिकाणी नेवासा शहरात नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आलेलो आहोत. आपण या ठिकाणी व्यावसायिकांशी जे काही मुख्य बाजारपेठ आहे नगरपंचायतच्या बाजूला, नगरपंचायतच्या समोर जर बघितलं तर जळालेले गाळे दिसतात आणि पाठीमागे बांधलेले गाळे, परंतु ते बंद अवस्थेत आहेत. आणि आता एक छोट्याशा दुकानात या ठिकाणी व्यवसाय करताय. काय नाव आपलं? सूर्यकांत रामदास संगपाळ, सूर्यकांत रामदास संकपाळ. गाव कुठलं? नेवासा. नेवासा. वार्ड प्रभाग क्रमांक किती आपला? प्रभाग क्रमांक 3. प्रभाग क्रमांक 3 मधले हे या ठिकाणी मतदार आहेत. आपल्याला जे काही नगरसेवक आहे किंवा नगराध्यक्ष नेवासा शहरासाठी होणार यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? हेच की नेवासाची सुधारणा व्हावं. जे गाळे बांधकाम झालेले ते 5 वर्षापासून बंद आहे. त्यामध्ये आम्हाला गाळे जे जुने गाळे धारक आहे ते त्यांना भेटावं आणि आम्ही त्याचं काही असेल ते भरायला तयार आहे हिशोबाने. समोर जे पत्राचे टपरे पाहता तुम्ही, 5 आतापर्यंत असेच आहे, कायम त्याच्यात काही सुधारणा होत नाही. आणि नवीन कोणी जरी आलं तरी ते सुधारणा झाली पाहिजे आणि ज्याचे गाळे त्याला ते भेटले पाहिजे. तर मग हे कशामुळे गाळे थांबले? आता हे राजकारणामुळे थांबले का कशामुळे थांबले आता काही सांगता येत नाही. जे पहिले राजकारणी होते त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, आश्वासन दिलं होतं का तुम्ही ते गाळे राजकारण्याने तुम्हाला भूलथापा दिला तसं नाही म्हणा, पण त्यांची सत्ता गेली, त्याच्यानंतर दुसरी सत्ता आली, सत्ताधारक आली. सत्ता आलीच नाही ना. त्यानंतर प्रशासनाचा कालखंड होता. प्रशासनाचा झाला, पण त्याच्यानंतर आमदार बदलले ते. आम्ही ज्या हरीच्या काळात काढलेली होती ते. आणि त्याच्यानंतर प्रशासन बदललं, सगळंच बदललं आणि त्याचा निलाव पद्धतीने तिने त्याचा हे केलं, व्यापाऱ्यांची फसगत झाली. त्याच्यामुळे आम्ही कोर्टामध्ये गेलो. कोर्टात गेलेले सध्या कोर्टात स्टेक चालू होती. कोर्टात केस चालू? कुठल्या कोर्टात? हायकोर्टात चालू आहे. हायकोर्ट. संभाजीनगर येथील हायकोर्टामध्ये या गाड्यांचा प्रश्न आज या ठिकाणी चालू आहे की माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंनी हा मोठा निधी या ठिकाणी आणलेला होता. त्यानंतर झालेल्या आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी संगनमत करून व्यापाऱ्यांची फसवणूक केली. ही नेवासा शहरातील व्यापारी या ठिकाणी आपल्याला आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. धन्यवाद. आणि जे बी नगरसेवक होईल, आता सध्या नवीन नगराध्यक्ष होईल, त्यांनी आमच्या हिशोबाने आम्हाला गाळे द्यावं, आम्ही त्यांना मतदान करू शकतो. धन्यवाद. बाबा काय नाव तुमचं? करंडे. कुठलं गाव? असं. किती नंबर प्रभाग आहे तुमचा? 6 प्रभागातले. आपला व्यवसाय पान कधीपासून विकता तुम्ही? तिसरी पिढी. तिसरी पिढी. इथंच असतं बसता का? स्वतःचं दुकान वगैरे? हे जर नगरपंचायतच्या माध्यमातून तुम्हाला जर नवीन पक्क दुकान मिळालं असतं तर हे योग्य वाटतं का? हे योग्य वाटत? गेले 40 वर्षापासून मी इथं बोलतो, आजपर्यंत काही कुणी दखल घेतली. मग आता जे काही नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, याच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? त्यांच्याकडून अपेक्षा फक्त एवढ्याच आहे आम्हाला, लोकांचे सर्व लोकांचे हे जे बसणारे त्यांची बसण्याची व्यवस्था छान व्हावं, पक्के दुकान मिळावं, पक्के दुकान मिळावं. त्यासाठी काय कर असेल तुम्ही भरायला तयार आहे. नंतर दुसरी गंभीर समस्या म्हणजे तर पिण्याच्या पाण्याची. इतकं खराब पाणी येतं पिण्यासाठी, तुम्हाला काय सांगायचं. काय तिसरी समस्या पाण्याचा अधिकार असताना अशुद्ध पाणी. तिसरी गोष्ट तुम्ही जर म्हणजे कचरा
कचरा जनावरांचा काही त्रास आहे का? 15 दिवस कचरा उचलला जात 15 दिवस कचरा उचलला जातो, पाणी 15 दिवस मिळत नाही. 15 दिवस पाणी मिळत नाही. आणखी काय समस्या आहे? काय विकास व्हावा या अभियानाकडून अपेक्षित काय? अपेक्षा खूप मोठी आहे. पण आपण काही झालं नाही. वृद्ध लोकांसाठी इथं मैदान व्हावा, एखादं नाना-नानी पार्क व्हावा असं वाटत नाही. नदीच्या काठाला त्यापेक्षा काय नाव तुमच्या मावशी? विमलताई खंडागले. आता तुमचं गाव कुठलं? नेवासाचे. आता नेवाशात नगरपंचायत निवडणूक चालू आहे. तुम्हाला काय वाटतं नेवासा नगरपंचायतचं नगरसेवक नगराध्यक्षांनी कुठल्या पद्धतीची कामं मार्गी लावली पाहिजे? तुम्हाला काय केलं पाहिजे तुमच्यासाठी? आता मला काही कळत नाही. हा, तुम्हाला दुकान मिळावा, फक्त दुकान असं वाटत का? आपल्याला काही कळतच नाही. काय कळत समजत नेवाशात चांगली सुधारणा. बरं व्यापारी ही वार्ड 13 मतदार आहे. आमच्या वार्डात स्वच्छता आहे ना, कोणत्या गोष्टीचं काही आम्हाला गरज तुम्हाला पाणी 8 दिवसातून एकदा आलेलं आहे, कधी 15 दिवसातून येतं, कधी स्वच्छ पाणी येत नाही. पण पट्ट्या सगळं clear करतो आम्ही. नळपट्टी 15 दिवसाची येते का रोज डिलीची येते? कधी 15 दिवसाची येते, कधी डेलीची बी येते ते द्यायला. नाही नाही, पण कर तुमच्याकडून नियमित घेतला जातो आणि पाणी मात्र 8 दिवसाला 15 दिवसाला. 8 दिवसाला 15 दिवसाला येतं. काय अपेक्षा आहे तुम्हाला नगरसेवक नगराध्यक्षाकडून? आमच्याकडून आम्हाला अशा अपेक्षा आहे, नगरसेवक कोणी येऊ पण त्यानं विकास करून दाखवा. पण आता परिवर्तन जरुरीच आहे, कारण दरवेळेस तेच म्हणल्यानंतर कामं होत नसतात. एखादी नवीन चेहरा आला तर आम्हाला चांगलाच आनंद होईल, याबद्दल शंकाच नाही. असं. म्हणजे होणाऱ्या नगराध्यक्षांना नेवासा शहराचा विकास करावा का? आरोग्य, शिक्षण, पाणी त्याच्या बाबतीत जे पाण्याचा शुद्ध अधिकार आहेत हा आपल्याला मिळावा असं वाटतं ना आपल्याला? नागरिकांच्या सगळ्याच समस्या असतात, कचरा, पाणी आणि घाण साम्राज्य असं असेल ते, आणि जातीवादाचं हे सगळं उपटून काढावं आणि विकास करावा नगरसेवकांनी. आपलं काय नाव? जावेद सय्यद. काय आहे सर? किती प्रभाग क्रमांक किती आहे आपला? 10 प्रभाग क्रमांकातले जावेद सय्यद आहेत. काय वाटतं तुम्हाला? काय अपेक्षा आहे नगरसेवक नगराध्यक्षाकडून नेवासा शहरातील? नगरसेवकाकडून आम्हाला फक्त काम पाहिजे आणि विकास. नेवाशामध्ये फक्त विकास पाहिजे. विकास कामं पाहिजे. पहिली गोष्ट नेवाशामध्ये जातीवाद पाहिजे नाही. जातीवाद आणि संपला पाहिजे. म्हणजे त्यामुळे काय जातीवाद होते? सरळ काढून आमच्या टाकायला पाहिजे. धंद्याचं वाटोळं झालेलं आहे. आमच्या धंद्याचा वाटोळा झाला. कशामुळे? आम्ही- जातीयवादामुळं या आपसीवादांमुळं त्याच्यामुळे बाहेरचे व्यापारी इथं धजत नाही. येत नाही येत कोणी. नाही. Public येत नाही. आर्थिक गुंतवणूक हे झालेली. त्रास आहे. पर्यटनाला जरा इथं विकास झाला. आपलं या समोर येणार पर्यटन मध्ये पण जागा- मध्ये या. काय नाव तुमचं? संतोष भोराजगिरे, हा, संतोष भाऊ जिल्हा लाडगे. उपाध्यक्ष पैठ संघटना. हा, तर तुम्ही किती प्रभाग क्रमांकात आहे इथं? 11 प्रभागातील हे आहेत. तुम्हाला जो नगरसेवक आहे किंवा नगराध्यक्ष आहे नेवासा शहराचा, यांच्याकडून काय अपेक्षा आहे? हेच लोकांची कामं झाली पाहिजे. दुसरं कुठल्या प्रकारची कामं झाली पाहिजे? रोडचे, घराचे, लोकांची घरकुलचे, हा, रस्ते तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीट क्रिएट झाले पाहिजे. काँक्रीट. बरं असं आहे. त्यानंतर हे दुकानं लोकांच्या त्याला काहीतरी आणि हे नवीन गाळं बांधले याचं काय? याचं होईल आता. 5 वर्ष झाले त्याला उघडून द्यावं, गरिबांना सोय होईल. आम्हाला सांगितलं होतं. दुकानदाराला सोय होईल. गाळे देऊ आम्हाला. भूमिपुत्राला आम्हाला काही गाळे भेटले नाही आणि आमच्याकडे काही एवढे पैसे नाही. आम्ही लय गरीब माणसं आहे. आम्ही कमीत कमी आमची इथं 4थी पेढी आहे आमची इथं दुकान आहे माझी. भूमिपुत्राला स्थानिकांना गॅस द्यावं. वेडिंगची गॅस वेल्डिंग. तिथं दुकान आहे माझी. तर आम्हाला गाळे पाहिजे फक्त आमचे. भूमिपुत्रांना हा. स्थानिकांना. आता इथं असं आहे, नेवासा शहरात अनेक लोक असे आहेत की ज्यांना या ठिकाणी त्याची कच्ची घर आहे, त्यांना पक्की घर वाटते. परंतु ती जागा शासनाची असल्या कारणानं कुठं ती पाटबंधारे खात्याची असेल, फॉरेस्टची असेल, शासकीय जागा, त्यामुळं घरकुलं मिळत नाहीत. तर ते घरकुलं शासनानं द्यावेत असं वाटतं का तुम्हाला? त्यासाठी नगरपंचायतनं प्रयत्न करावा. प्रयत्न करावा. आले लय आले घरकुल आले, चांगले काम झाले. तसं काय नाही. काम पण चांगले अहो घरकुलं कोणाला भेटले? ज्यांना जागा नाही. ज्यांच्याकडे पक्के घर आहेत, त्यांनाच भेटले. त्यांना भेटले. कोणाला भेटले? ज्यांच्याकडे कच्चे घर आहे त्यांना पक्के घर मिळालं नाही. दादा, एक मिनिट, ये समोर. याला मध्ये या. काय नाव तुमचं? हा, शिंदे भट. किती प्रभाग क्रमांक तुमचा? 9. हा, 9 प्रभाग क्रमांकातील. हा तुमचा होणारा नगरसेवक किंवा नगराध्यक्ष याच्याकडून काय कामाची अपेक्षा आहे तुम्हाला? काही रस्ते, नाल्या, पाणी पाणी,
म्हणजे गटार तुंबतात का इथं पावसात? तुमचेच आणि रस्ते मजबूत झालेत का? नाही काही पर्यटनाला काही इथं काही वाव मिळाला का? काही वाद झाली का? चाललाच नाही इथं ट्रॅफिक जमा झाली तर एकदम त्रास होतो. म्हणजे लोकांना एक तर रस्त्यावर व्यवसाय करू द्यायचा नाही, लोकांचा हात्या ठिकाणी पोटावर आहे. कुठला रोजगार आहे का इथं नेवासा शहरात? कोणता नियम आहे की गरज नाही ना, तरुणाच्या हाताला काम आहेत, काम नाहीये. महिलांच्या हाताला काम आहे का? नाहीये. मग ते मिळावं असं वाटतं का? या नगराध्यक्षांना त्याच्याविषयी प्रयत्न करायला आम्हाला अपेक्षा आहे नगराध्यक्षाकडून की हे सर्व काही मिळावं, आम्हाला सुखसोयी मिळावं. आम्ही काम त्यांचं पाहिजे बस, आणि ते पण इमानदारीने काम पाहिजे आम्हाला. काम आणि दाम मिळालं. काम आणि दाम पाहिजे. नगराध्यक्ष कोण पण हो, आम्हाला फक्त काम पाहिजे आणि सगळे गोरगरिबांना संघ घेऊन जाणार पाहिजे. राजगिरी साहेब, आपण काय सांगायला याच्याविषयी? बरोबर धन्यवाद. नमस्कार साहेब. नमस्कार. आपण या ठिकाणी तुमचं काय नाव? उमेश सुरेश पिटोळे. किती क्रमांक वार्ड आहे? 16 क्रमांकाचा वार्ड आहे. आपला जो होणारा नगरसेवक किंवा नगराध्यक्ष असेल, नगराध्यक्षाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? काय नाही, काम करावं म्हणावं, दुसरं काय नाही. कुठलं काम व्हावं? हा? काय नाव तुमचं? प्रभाग क्रमांक किती आहे? 16 प्रभागातील आपण या ठिकाणी या नागरिकांशी संवाद साधत आहोत. आपलं काय म्हणणं आहे? काय प्रभागात नेवासात बदल व्हावा? म्हणणं काय आहे ते रोडाचे काम करावं गल्लीतली रस्ते व्हावा. खड्डे आणखी बिड्डे सगळे त्या ठिकाणी शासकीय जागा आहेत, कच्चे घर आहेत, पक्के घर व्हावं असं वाटत का? हा घर बी सगळे कच्चे उत्तर आमचे पक्के मिळावं नागरिकांना. म्हणजे होणाऱ्या नगराध्यक्षांनी ह्या प्रश्न मार्गी लावावा. हा आपल्याला काय नव्हते घरकुल आलेले बहिणी माग पाठवले. हा हा. हा हे काही कामं केलेली नाही, काही कुणीच कामं नाही केली. परिवर्तन व्हावं तुमचं असं हा मत आहे का? सगळं घरकुल बी कच्चे आहे आणि रोड बी सगळे या ठिकाणी रोजगार आहे का नेवासा शहरातील? सगळे आमचे सगळे पण कोणीच गरीबापर्यंत येऊ देत नाही कोणी. गरीबापर्यंत लाभ येऊ देत हा नाही. याय ना कोणी असं. हे गाड्या कमून बंद आहेत, काय कारण असं नाही गाड्या बंद होण्याचं? हे आता त्यांचे पैसे गुटलेले म्हणून बंद करून टाकले त्यांनी, असं आहे इथून. हा म्हणजे ज्या गोरगरीब लोकांना गाड्यांच्या प्रस्थापित लोकांचं प्रस्थापित लोकांना विस्थापित केलं, हा. त्या लोकांना गाड्या दिलेत का यांनी? ते दिले पाहिजेत का? ते दिले पाहिजे नाही बी. तुमचं नाव सांगा. द्यायला गेले. हा हायकोर्टात ते प्रकरण चालू आहे, त्यामुळेच का संभाजीनगरला असा तुमचा प्रभाग क्रमांक किती आहे? आम्ही 11 मध्ये. तुमचं काय नाव? तुमचं काय नाव? किती प्रभाग क्रमांक आहे? 16 प्रभागातील आहे. तुमचं नाव दादा? प्रभाग क्रमांक किती तुमचा? 11 मध्ये. बरं, आपण या वेगवेगळ्या लोकांशी या ठिकाणी समज. तुमचं काय नाव आहे? शांपडे. हा, काय वाटतं आपल्याला 16 मध्ये? आजपर्यंत जे कोणी आले गेले त्यांनी नेवासा शहराच्या विकासाचा प्रयत्न केला, परंतु काही गोष्टींमुळे हे जे गाळे वगैरे झाले त्याच्यामध्ये सर्वांनी ना त्यांची हे पोळी भाजली आणि हे ना गाळे आजपर्यंत असेच पडलेले आहेत. तरी या गाळ्यांची व्यवस्थित त्यांनी सुविधा करावी असेच नवीन उमेदवारांकडून आमची इच्छा आहे. हे नळाला सुद्धा पाणी महिना दीड महिना सुद्धा येत नाही. नळाचा सगळ्या महिला मंडळ भरत नाही का, हे पाणी सुद्धा लवकर टायमावर येत नाही. हा हे सगळे हे चालू आहे. निधी आलेले सगळे हे लोकांनी सगळे खाऊन घेतलं आमच्याकडे. आपण या ठिकाणी आलेलो आहे. आपण बघत आहात की हा बघा दाखवा नेवासा नगरपंचायतचे जे काही गाळे आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी नेवासा नगरपंचायत ही नेवासा नगरपंचायतची निवडणूक या ठिकाणी आलेले आहेत. गाळे या ठिकाणी बंद दिसत आहेत, पक्के बांधलेले गाळे आहेत आणि समोर कच्चे गाळे त्या ठिकाणी दिसतात. गाळे जळीत झालेले आहे लोकांचे, व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नेवासा शहरात आलेत. आपण आता अनेक लोकांच्या प्रतिक्रिया, व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या की नेवासा शहरात लोकांना गाळे मिळाले पाहिजेत आणि या ठिकाणी ही जे गाळे बंद अवस्थेत आहेत याला राजकारण्यांची उदासीनता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि ही उदासीनता दूर करण्यासाठी नेवासकरांची इच्छा आहे की जो आम्हाला चांगल्या पद्धतीचे व्यवसायासाठी गाळे देईल, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा रोजगार देईल आणि रोजगारासाठी जो प्रयत्न करेल आम्ही तो नगरसेवकाला, त्या नगराध्यक्षाला या नेवासा नगरीमध्ये स्वीकारणार आहोत, अशी या ठिकाणी लोकांच्या आपल्याला प्रतिक्रिया मिळत आहेत. का लोकांच्या हाताला रोजगार नाही, या ठिकाणी अनेक व्यापारी जे आहेत मोठी गुंतवणूक करण्यासाठी धजत नाही आणि ते धजावा यासाठी या ठिकाणी नेवासा शहरामध्ये एक शांतताप्रिय शहर म्हणून ओळखली जावं, अतिशय पुरातन शहरापैकी एक शहर, या ठिकाणी घाटांचा विकास व्हावा,
वृद्ध लोकांसाठी या ठिकाणी नाना नानी पार्क व्हावा, लहान मुलांसाठी इथं चिल्ड्रन पार्क तयार व्हावा, खेळाडूंसाठी या ठिकाणी चांगल्या प्रकारचे मैदानं तयार व्हावात अशी या ठिकाणी युवकांची असेल, ज्येष्ठांची या ठिकाणी मागणी असेल. या ठिकाणी रोजगाराचा बिकट प्रश्न झालेला आहे. तो रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागावा. पर्यटकांनी इथं ज्ञानेश्वर मंदिर पुरातन आहेत अतिशय. त्याच पद्धतीनंतर आपण पलीकडल्या नेवाशात गेलो की त्या ठिकाणी म्हाळसादेवीचं मंदिर आहे. त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी मोहिनी राजाचं एकमेव या ठिकाणी जगातील एकमेव मंदिर या ठिकाणी आहेत. आणि अशा या परिस्थितीमध्ये नेवासा शहरामध्ये आपण बघत आहात की या गाड्याचा अपहार या ठिकाणी अशा लोकांनी आरोप केला आहे की माजी नामदार आणि त्यांचे सुव्यसहाय्यक जे आहेत या सुव्यसहाय्यकांनी या ठिकाणी फार या लोकांना गाळे देईन असं सांगितलं आणि त्यांची फसवणूक केली. या ठिकाणी गाळ्यांचा मोठा अपहार या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं नेवासकरांना न्याय मिळावा ही नेवासकरांची अशी या ठिकाणी प्रामाणिक मागणी आहेत. याचा विचार या ठिकाणी परिवर्तनाची लाट नेवासा शहरामध्ये सर्वत्र दिसत आहे. केंद्रात, राज्यात आणि तालुक्यातही या ठिकाणी सरकार आहे, जे शासन आहे त्या शासनाच्या सोबत जाण्याचा निर्णय आपल्याला नेवासकरांच्या या ठिकाणी कौल दिसतोय की आणखीन काही या ठिकाणी घडतंय. यासाठी नेवाशाच्या विकासासाठी मात्र सामान्य नेवासकरांनी आणि नेवाशातील नागरिकांनी सर्व समाजांनी जातीभेदाच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी योग्य असा निर्णय घ्यावा आणि ही गुप्त मतदान पद्धतीच्या माध्यमातून आपल्या मतदानाच्या रूपानं गुप्तरित्या या ठिकाणी विकासात्मक निवडावं असं या ठिकाणी नेवासकरांची इच्छा आहे. आपण पुन्हा एकदा या ठिकाणी काही